त्यांचं पुलट कसं पास होतं, झिगझॅग पद्धतीने. आधी पहिल्याला जातं, नंतर तिसऱ्याला, नाही नाही नाही, नंतर तिसऱ्याला, नंतर दुसरा, नंतर चौथा, असं झिगझॅग पद्धतीने पाणी जातं त्याला. त्याच्याने काय होतं, ट्रॅक्टर हिट मारतो, लवकर हिट होतो तो ट्रॅक्टर. मग हिट होतच. सगळं इंजिन सारखं थंड होत नाही. याच्यात इक्विकुलिंग सिस्टम आहे. याला ऍट अ टाइम सगळ्यांना सारखं पाणी दिलं जातं. बरोबर. सगळ्यांना सारखं पाणी दिल्यामुळे काय होतं की इंजिन लवकर हिट पकडत नाही, हिटच पकडत नाही. पहिली गोष्ट तुम्हाला किती उन्हात चालाल तरी हिट पकडत काहीच नाही. 24 तासच रेकॉर्ड आहे साहेब याचं. नाही आता कसं आहे, टेम्परेचर चालवा. नाही चालवायला कायला चालेल एवढं दम आहे का आपल्यामध्ये? तसं नाही. मी याची क्वालिटी सांगतोय. आपल्यात दम पाहिजे. 24 तासाचं रेकॉर्ड आहे या ट्रॅक्टरचं. थ्रेशर मशीनला 24 तास वापरलेलं आहे. लोकांचं फ्री मध्ये काढून दिलं आपण. एका गावामध्ये डेम घेतला आणि ते पूर्ण वर्ल्डचं रेकॉर्ड झालं ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये. हा ट्रॅक्टर 24 तास चालवलाय. 24 तास कंटिन्यू, एकदा सुद्धा बंद नाही केला. का काय तुमचं झालं, यांचं घ्या, यांचं झालं, त्याचं घ्या, त्याचं झालं, माझं काढा. एकाच ठिकाणी सगळे बोलवले. फक्त लोकांना त्रास तेवढा झाला की सगळं मटेरियल एक ठिकाणी आणायचं. ट्रॅक्टर हलवायचा नव्हता, ट्रॅक्टर बंद करायचा नव्हता. फक्त तुमचं झालं की लगेच तुमचं बाजूला करायचं, कंटिन्यू ट्रॅक्टर चालू. तो विचार करा, 24 तास आपण थ्रेशरला, हाडंबा मशीन होतं मोठं, त्याला 24 तास चालवता, 1 सेकंद सुद्धा बंद नाही. टाकी फुल होती, डिझेल संपायला लागलं, टाकायचे. रेकॉर्ड झालं इओटेक प्लसचं स्पेशल एडिशन 585. आपला एक अंदाज झाला तुम्हाला बस. नाही, त्याची क्वालिटी सांगते. अजून काही शंका असेल तर विचारून घ्या. असं शंकाचा नाही विषय, आपलं घरगुती मत चाललंय. आणि तुम्हाला सांगतो, एवढा टॉप एंड मॉडेल हा. याच्या पुढे मॉडेल नाही. युटेक मध्ये 50 HP च्या पुढे, 585च्या पुढे मॉडेल नाहीये. तुमच्या येवला तालुक्यामध्ये चालत होता 575 सरपंचाचं खूप मार्केट होतं. आता कालांतराने जसं हे मॉडेल आलं, याचे आम्ही डेमॉन्स्ट्रेशन केले, लोकांना माहिती दिली, चालवून दाखवली, तर सगळ्यात जास्त विकला जाणारा म्हणजे असं समजा, नाशिक एअर ऑफिस मध्ये सगळ्यात जास्त येवला तालुक्यात युटेक प्लस विकला जातो. माहिती हा चॉकलेटी कलरचा. बाकीचे जातात, पण मग हा याचं विक्रीचा दर याचा जास्त आहे. पसंती लोकांची याला जास्त. तुमच्या ते सैद बाबांचं गाव कोणतं? चिचोंडी मध्ये 2-3 ट्रॅक्टर आहे जवळच. त्यांनी तर त्यांच्या लेमकेन नांगराचा डेमो केला आम्ही. आता 8 दिवस झाले असतील का, ते झालं. अजून ते गावातलं काय तो